हे कृत्य करत असताना आरोपीची मानसिकता काय होती, त्यांची मानसिकता तपासायला हवी होती, असं म्हणणारे नामदेव सानप उर्फ नामदेव शास्त्री कालपासून संतोष देशमुख यांचे फोटो सगळ्या न्यूज चॅनलवरती, सगळ्या सोशल मीडियावरती प्रसारित होत आहेत. आपण सगळे पाहत आहोत. आपलं काळीज असं चर्र करत आहे ते सगळे समोर फोटो आल्याच्या नंतर. कालपासून ते आता 3 वाजत आहेत. अजूनही नामदेव सानप यांचा कुठल्याही न्यूज चॅनलवरती त्यांची म्हणजे आरोपींची मानसिकता दर्शवत असतानाचा कुठलाही व्हिडिओ नाहीये, कुठलीही बाईट नाहीये, ना त्यांच्या सोशल मीडियावरती आहे. आरोपींची मानसिकता मी आणि माझ्यासह संबंध देशांनी पाहिलेली आहे. म्हणजे पूर्ण फक्त अंतर्वस्त्रावरतीच ठेवून मारत असताना, मारल्याच्या नंतर त्यांच्यासोबत सेल्फी काढत असताना, तेही इतकं हसून सेल्फी काढलेला आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ काढलेले आहेत, त्यांच्या तोंडावरती लघवी केलेली आहे. ही अशी मानसिकता सांगायला नामदेव सानप उर्फ नामदेव शास्त्री महाराष्ट्राच्या समोर कधी येणार आहेत? माझी हिम्मत होत नव्हती. मी आता खूप हिम्मत करून धनंजय देशमुख यांचे भाऊ, धनंजय देशमुख यांना, संतोष देशमुख यांचे भाऊ, त्यांना मी फोन केला. त्यांचा जो काही आक्रोश आहे तो काळीज फाडणारा आक्रोश आहे. महाराष्ट्रामध्ये काही संवेदना आहेत की नाही आहेत, हाही या माध्यमातून प्रश्न उभा होतो. मी ज्या काही सोशल मीडियावरती कालपासून पोस्ट केल्या त्या सोशल मीडियावरती अजूनही जातीयवादी लोक येऊन अजूनही या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांचं समर्थन करत असताना दिसत आहेत. खरंच हे खूप खूप वेदनादायी आहे आणि हे खूप दुर्दैव म्हणायला हरकत नाही महाराष्ट्राचं.